50च्या महिलेसोबत 28 वर्षाचा युवक मध्यरात्री नवऱ्याला कामक्रीडा करताना रंगेहात सापडले. पुढं घडलं भयंकर. ऐकूनच अंगाचा थरकाप उडेल. वासना माणसाच्या मनात अनेक विकृतींना जन्म देत असते. अलीकडे तर ऐन तारुण्यात वासनेच्या मोहात अडकलेले तरुण कशाचीही पर्वा न करता जगत असतात. अनैतिक संबंधात ते कशाचाच विचार करत नाही. तरुण वयात ते विवाहित महिलांना सावज बनवतात. त्यांच्या पतीच्या गैरहजेरीत त्यांच्याशी संबंध ठेवतात. अलीकडे महिलांच्या मनाचाही काही थांगपत्ता लागत नसल्याचे भयानक चित्र आहे. पती, संसार, मुले असूनही काही महिला परपुरुषाच्या नादाने इतक्या वाहवत जातात की त्यांची अधोगती कधी झाली हे त्यांच्या लक्षातच येत नाही. राजस्थानमध्ये याचाच नमुना दाखवणारी घटना घडली. प्रदीप हा अवघा 28 वर्षाचा तरुण गावातील एका मध्यमवयीन विवाहितेच्या प्रेमात पडला. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. याचा संशय तिच्या पतीला आला होता, पण ते रंगेहात सापडले नसल्याने तो शांत होता. पण एका रात्री विपरीत घडले. त्याने त्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्याच क्षणी त्याने पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून केला. या घटनेचा हा वृत्तांत. रात्रीचे 10:30 वाजले होते. मे महिन्याची उकाड्याची रात्र. पण तरीही राजस्थानच्या किशनगड जवळच्या रलावता गावावर एक विचित्र शांतता पसरली होती. गावातील अरुंद महिंमध्ये कुत्र्यांचे भुंकणे अधूनमधून ऐकू येत होते आणि दूरवर एखाद्या घरातून येणारा पंख्याचा किरकिर आवाज त्या शांततेला अधिक गढत करत होता. त्या रात्री कुणालाही कल्पना नव्हती की या रात्रीच्या अंधारात एका पापकर्माचा भयानक अंत होणार आहे. त्या अंधाऱ्या रात्री प्रदीप गुर्जर घराबाहेर पडला. त्याची पावले झपाट्याने चालत होती. त्याच्या नजरेसमोर एकच चेहरा होता, सूरजज्ञान, त्याची प्रियसी. त्याला ते दिवस अजून आठवत होते. त्याच्या परिवाराची गावात शेती होती. तसेच शेतीला जोडून काही व्यवसायही होते. प्रदीप त्या कामात मदत करत करत स्वतंत्रपणे काम करू लागला होता. वयाची 25शी उलटल्यानंतर तो मुक्तपणे जगत होता. अविवाहित असलेल्या प्रदीपवर कसलीच जबाबदारी नव्हती. त्यामुळे तो चैनीत जगत होता. त्याच्या मनात आता स्त्रीदेहाची भूक जागू लागली होती. त्याची नजर गावातील महिलांवर फिरू लागली होती. यातच कामानिमित्ताने त्याची ओळख गावातील सूरजज्ञानशी झाली. सूरजज्ञान आणि तिचा पती जगदीश हे दोघेही शेतात राबत होते. त्यांनी गावाबाहेर शेतातच घर बांधले होते. तिथेच ते राहत असत. जगदीश कामासाठी बाहेर गेला तर सूरजज्ञान एकटीच घरी असे. हे प्रदीपने हेरले होते. आता त्याचे पाय नेहमीच तिच्या घराकडे वळू लागले. शेतात काम करणाऱ्या सूरजज्ञानला नेहमीच कोणाची तरी मदत लागत असे. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्यांना ती मदतीला बोलवत असे. आता बहुतेक वेळा प्रदीपच तिच्या मदतीला धावू लागला. जणू ती हाक मारण्याचीच तो वाट बघत असावा. नेहमीच्या बोलण्या चालण्याने त्या दोघात घसट वाढली. त्याच्या मनात तिच्याबद्दल वासना जागी झाली होती. त्यामुळे तो तिच्या मागे पुढे घुटमळत असे. हळूहळू त्याच्या वागण्याचा अर्थ तिलाही समजू लागला. पण ती नवऱ्याला घाबरून होती. तिचा नवरा आडदांड होता, तापट होता. त्याला काही वावगे दिसले तर आपली धडगत नाही हे ती ओळखून होती. पण प्रदीपने तिचा इतका पिछा पुरवला की तिच्याही मनात त्याने घर केले. गावाबाहेर एकटेच घर. आजूबाजूला शेतात काम असले तरच लोक येत. अन्यथा सगळ्या भागात शुकशुकाट असे. अशा शांत वेळी प्रदीप येत असे. जगदीश नसेल तर तिच्याशी बोलत थांबत असे. तीही नवरा नसला तर त्याला घरात घेत होती. ही घसट इतकी वाढली की एक दिवस त्याने तिचा हात धरला आणि तिला जवळ खेचून घेतले. प्रदीप, हे काय करतोस? तिने घाबरत विचारले. तसा तो म्हणाला, मला तू खूप आवडतेस. ती संकोचली. त्याच्या मिठीतून बाजूला होण्यासाठी तो धडपडत होती. ती म्हणाली, सोड मला. त्याने तिला सोडले नाही. तिच्या ओठाला ओठ टेकून तो चुंबन घेऊ लागला. आता तिचा प्रतिकार कमी झाला. त्याचे हात तिच्या चेहऱ्यावरून, केसावरून फिरत स्तनावर थांबले. तिच्या पुष्ठ स्तनांवरून फिरणाऱ्या हातांनी थोडा थोडा जोर वाढला. तिने सुस्कारा सोडला. तो तिच्या स्तनांचे मर्दन करत तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. आडदांड पतीच्या रानटी शरीर संबंधाहून हा नवतरुणांना सुखावणारा प्रणय तिला मनापासून आवडला. तिने त्याला साथ दिली आणि पाहता पाहता दोघे शरीर सुखाचा आनंद लुटू लागले. तिलाही सुख नवीनच होते. त्याला तर पहिल्यांदाच एकाच स्त्रीकडून सुख मिळाले होते. त्यामुळे दोघेही हरखून गेले. तेव्हापासून दोघात शरीर संबंध सुरू होते.
याची कानोकान खबर कोणाला लागणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली असली तरी काही जणांनी त्या दोघांना एकांतात पाहिले होते. त्यामुळे कुजबूज सुरू झाली होती. त्यामुळे जगदीशलाही बायकोच्या वागण्यातील फरक जाणवला होता. तिचे अनैतिक संबंध असावेत असा त्याला संशय होता, पण त्याने तसे काही दाखवले नव्हते. त्यामुळे प्रदीप आणि सुरज्ञानी प्रेमकथा निवांत सुरू होती. प्रदीपच्या नजरेसमोर तिचा नग्न देह तरळू लागला आणि त्याच्या पायाचा वेग वाढला. आज दिनांक 3 मे रोजी यात्रा असल्याने तिचा पती रात्री बाहेरच थांबणार होता. त्यामुळे पूर्ण रात्र ती एकटीच घरात राहणार होती. तिने हे सांगितल्यापासून कधी एकदा तिला मिठीत घेतो असे त्याला झाले होते. तो तिच्या दारात पोहोचला. ती त्याचीच वाट बघत होती. तिने त्याला घरात घेतले. घरात शिरताच त्याने तिला मिठीत घेतले आणि बेडवर पाडले. दोघी प्रेमालाप करत एकमेकाला कुरवाळू लागले. आजही रात्र त्यांना सुखात लोळण्याची रात्र वाटत होती, पण तसे होणार नव्हते. आज काहीतरी वेगळेच घडणार होते. दोघांनी एकमेकाला विवस्त्र केले आणि समागमाचा आनंद लोटला. आज गडबड नसल्याने ते विवस्त्रच एकमेकाच्या मिठीत पडून होते. मध्यरात्र उलटून गेली होती. ते एकमेकाशी बोलत होते, एकमेकाला कुरवाळण्यात मग्न होते. मध्यरात्रीच्या सुमारास जगदीश अचानक घरी परतला. तेव्हा घराचं दार अर्धवट उघडं होतं. आतून कुजबूज ऐकू येत होती. तो हळूच आत गेला आणि समोरचे दृश्य पाहून तो हादरलाच. त्याची पत्नी सुरज्ञा तिचा प्रियकर प्रदीपच्या मिठीत होती. जगदीशच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. प्रदीप आणि सुरज्ञानही हडबडले होते. ते कसेबसे कपडे सावरत होते. तर भानावर आलेल्या जगदीशने प्रदीपवर हल्ला केला. त्याला खाली पाडून जगदीशने मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रदीपने प्रतिकार केला, पण त्याची ताकद कमी पडली. तापट स्वभावाचा जगदीश प्रचंड संतापला होता. तो अक्षरशः प्रदीपवर तुटून पडला होता. सुरज्ञा घाबरून रडत होती, पण जगदीशला कशाचेच भान नव्हते. त्याने प्रदीपचा गळा पकडला. दोन्ही हातांनी जोरात दाबायला सुरुवात केली. प्रदीप धडपडत होता. त्याचे हात जगदीशची पकड सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यात त्याला अपयश आले. काही सेकंदातच त्याचा श्वास थांबला. जमिनीवर प्रदीप निश्चल पडला होता. त्याचा जीव गेल्यानंतर जगदीशचा राग शांत झाला, पण आता त्याच्या हातून खून झाला होता. या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा तो विचार करू लागला. काही क्षण जगदीश मृतदेहाकडे पाहत राहिला. तो थंड आवाजात पत्नी सुरज्ञानला म्हणाला, हे कुणालाही कळायला नको. मध्यरात्र उलटल्यानंतर दोघांनी मिळून प्रदीपचा मृतदेह चादरीत गुंडाळला. घराच्या मागच्या बाजूने त्यांनी मृतदेह बाहेर नेला. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळीकडे सामसूम होती. रस्ते रिकामे होते. दूरवर कुत्र्यांचे आवाज येत होते. जगदीशच्या जुन्या गाडीमध्ये त्यांनी मृतदेह टाकला. कल्याणपुरा नदीकाठी पोहोचल्यावर काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. जणू त्यांना समजत नव्हतं की ते नेमके काय करून बसले आहेत. मग जगदीशने मृतदेह ओढत नेला आणि झुडपांमध्ये फेकून दिला. त्याला वाटत होतं की सगळं संपलं. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांना वाटत होते की आता आपण सुटलो, आपल्याला कोणीच पकडू शकत नाही. पण तसे कधी होत नाही. गुन्हा कधीच लपत नाही. कारण घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी प्रदीपचा भाऊ सहदेव गुज्जर पोलीस स्टेशनला पोहोचला होता. चेहरा काळजीने भरलेला. डोळ्यांत झोप नव्हती. हात सतत थरथरत होती. गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस नेहमीसारखीच लगबग होती. कुणीतरी भांडणाची तक्रार घेऊन आलं होतं, तर एक हवालदार पेपरवर्कमध्ये गढून गेला होता. सहदेव त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, साहेब, माझा 28 वर्षीय भाऊ प्रदीप काल रात्री 9:30च्या दरम्यान घरातून गेला. तो अजून परत आलेला नाही. पोलिसांनी रीतसर फिर्याद नोंदवून घेतली. त्यानंतर प्रदीपचे कोणासोबत भांडण होते का, कोणी वैरी आहे का अशी विचारणा केली. त्यानंतर काही प्रेम प्रकरण वगैरे आहे का असे विचारत कोणावर संशय असल्यास सांगा असे पोलीस म्हणाले. सहदेवने नकारार्थी मान हलवली, पण पोलिसांच्या अनुभवी नजरेने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले होते. स्टेशनच्या कोपऱ्यात उभे असलेले निरीक्षक संजय शर्मा शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांना सहदेवच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र दिसत होतं. भीतीपेक्षा जास्त जणू त्याला काहीतरी अंदाज होता. तुमच्या भावाचं कुणाशी संबंध होतं का? शर्मांनी थेट विचारलं. तसा क्षणभर सहदेव गोंधळला. त्याने मला माहीत नाही असे सांगून गेली.
पण तो पोलिसांची नजर चुकवत होता हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. पाहता पाहता 5-6 दिवस उलटून गेले, पण प्रदीपचा काही तपास लागत नव्हता. तर दिनांक 10 मे रोजी संध्याकाळचे 5 वाजले होते. कल्याणपुरा नदीजवळचा रस्ता जवळजवळ ओस पडलेला होता. उन्हाळ्यामुळे नदी कोरडी पडली होती. फक्त चिखल, दगड आणि कुचका वास. त्या रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरला अचानक दुर्गंधी जाणवली. त्याने ट्रक थांबवून पाहिले. त्याला दूर झुडपांमध्ये काहीतरी पडलेलं दिसत होतं. तो जवळ गेला आणि पुढच्याच क्षणी घाबरून मागे सरकला. तिथे एक मृतदेह पडला होता, अर्धवट सुजलेलं. चेहरा ओळखू येण्याजोगा नव्हता. गळ्यावर काळे व्रण स्पष्ट दिसत होते. त्याने ही खबर पोलिसांना दिली आणि काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस निरीक्षक संजय शर्मा खाली बसून मृतदेहाकडे बारकाईने पाहत होते. इतक्यात एका कॉन्स्टेबलने खिशातून मोबाईल काढला. त्यामध्ये प्रदीप गुर्जरचे फोटो होते. मृतदेहाच्या कपड्यांसारखे प्रदीपचे कपडे दिसत होते. त्याने हे अधिकाऱ्यांना दाखवले. शर्मांनी मृतदेहाकडे पुन्हा पाहिलं. त्यानंतर हे फोटो सहदेवला पाठवण्यात आले. तिकडे फोटो पाहताच त्याने फोन करून कळवले की हा माझा भाऊ प्रदीपच आहे. फोनवरून सहदेवचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. सारे सोपस्कार आटोपून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. डेथ ड्यू टू स्ट्रँग्युलेशन असे त्यामध्ये नमूद केले होते. आता प्रदीप त्या रात्री कुठे गेला होता? त्याच्यासोबत शेवटी कोण होते? मृतदेह नदीकाठी का फेकला? असे प्रश्न निर्माण झाले. याचा छडा लावण्यासाठी प्रदीपचे मोबाईल कॉल डिटेल्स मागवण्यात आल्या. त्यामध्ये एका नंबरवर वारंवार कॉल्स दिसत होते. तो नंबर एका स्त्रीच्या नावावर होता. तिचं नाव सुरग्यान बावरी. पोलिसांचे लक्ष आता सुरग्यांवर केंद्रित झाले. सुरग्यान बावरीचं घर गावाच्या टोकाला होतं. पोलिसांना दारात पाहून ती चमकली. पोलिसांनी विचारले, प्रदीपला ओळखता? त्यावेळी तिने घाईघाईतच नकार दिला. तेवढ्यात आतून तिचा पती जगदीश बाहेर आला. राकट चेहऱ्याचा जगदीश चिडचिडा वाटत असला तरी पोलिसांना पाहून त्याची देहबोली बदलली. ते दोघे काहीतरी लपवत आहेत हे पोलिसांच्या अनुभवी नजरेला जाणवले. तसे त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात दोघांना वेगवेगळं बसवण्यात आलं. सुरुवातीला दोघांनीही एकच गोष्ट सांगितली, पण सखोल चौकशीत मात्र त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती वाढू लागली. सुरग्यान म्हणाली, त्या रात्री माझा नवरा घरी नव्हता. तर जगदीश म्हणाला, मी घरीच होतो. पोलिसांनी दोघांनाही शब्दात पकडले. त्यामुळे त्यांना शब्द बदलता येत नव्हता. अखेर जगदीशचा संयम संपला. त्याने कबूल केले की मी मारलं त्याला. खोलीत बसलेले सगळे पोलीस थबकले. जगदीशचा श्वास जोरात चालू होता. त्याच्या डोळ्यात राग, अपमान आणि पश्चात्ताप सगळं दिसत होतं. फक्त 6 तासांत पोलिसांनी संपूर्ण ब्लाइंड मर्डर उघड केला.